लक्ष द्या. डिवाइन फॉर्मेशन ऑफ वॉटर ड्रॉपलेट रिलेशन. बघा आन्सर काय आहे त्याचा. Answer: the water vapor of the air depends upon the specific temperature. जो काही वॉटर वेपर असतो एअरचा तो कशावरती डिपेंड असतो, स्पेसिफिक टेम्परेचर वरती. तर आता ड्यू पॉइंट म्हणजे काय तो दिलाय. ड्यू पॉइंट म्हणजे काय असतो, an unsaturated air at a certain temperature is taken and this temperature is decreased. A temperature is reached at which the air becomes saturated with vapor. This temperature is called a dew point temperature. बघा dew point temperature म्हणजे काय, and unsaturated air, जो काय unsaturated air असतो at a certain temperature is taken and this temperature decrease, त्याचा temperature decrease करायचा. A temperature is reached at which एका पर्टिक्युलर टेम्परेचरला एअर काय बनतो, सॅच्युरेटेड विथ वेपर. दिस टेम्परेचर इज कॉल्ड ड्यू पॉइंट टेम्परेचर म्हणणार. नंतर सॅच्युरेटेड विथ वेपर काय, इफ द अमाउंट ऑफ एअर एक्सिड दिस लिमिट the excess vapor converts into water droplets. When the air contains maximum possible water vapor, it is said to be saturated with vapor at that temperature. Now, if you take a water bottle out of refrigerator, you will observe tiny water droplets on it. This means कशामुळे वॉटर ड्रॉपलेट दिसतात त्या बॉटलच्या सरफेस वरती. दिस मीन्स ड्यू टू डिक्रीज इन टेम्परेचर. हा ना, टेम्परेचर डिक्रीज झाल्यामुळे, एअर कूल झाल्यामुळे इट बिकम्स सॅच्युरेटेड विथ वॉटर वेपर. तो वॉटर वेपरने काय झालेला असतो, सॅच्युरेटेड. ऍज अ रिझल्ट द एक्सेस वॉटर वेपर गेट्स कन्वर्टेड इंटू, कशामध्ये कन्वर्ट होतो तो, टायनी वॉटर ड्रॉपलेट्स मध्ये. द ड्यू पॉइंट टेम्परेचर डिसाइडेड बाय द, ड्यू पॉइंट टेम्परेचर कोण डिसाइड करतो, बाय द अमाऊंट ऑफ वेपर इन द एअर. जे काही अमाऊंट ऑफ वेपर एअर मध्ये असतो तो काय डिसाइड करतो, ड्यू पॉइंट टेम्परेचर. तर महत्वाचा पॉइंट आहे हा. आपण बघितलं ड्यू पॉइंट म्हणजे काय, सॅच्युरेटेड विथ वेपर म्हणजे काय तो बघितलाय, सॅच्युरेटेड विथ वेपर. त्याच्यानंतर रिलेशन बघितले, म्हणजे जर आपण रेफ्रिजरेटर मधून वॉटर बॉटल बाहेर काढला तर त्याच्या सरफेस वरती वॉटर ड्रॉपलेट्स असतात. तर ह्याचा अर्थ काय, कारण एअर कूल झालेले असतं, टेम्परेचर कमी झालेलं असतं आणि वॉटर वेपर सॅच्युरेटेड झालेला असतो. त्यामुळे काय होतं, द एक्सेस वॉटर वेपर गेट्स कन्वर्टेड इंटू टायनी वॉटर ड्रॉपलेट्स मध्ये. तर ड्यू पॉइंट टेम्परेचर इज डिसाइडेड बाय द अमाऊंट ऑफ वेपर इन द एअर. जे काही ड्यू पॉइंट टेम्परेचर आहे तो कोण डिसाइड करतो, अमाऊंट ऑफ वेपर इन द एअर. आणि ड्यू पॉइंटची डेफिनेशन काय आहे, unsaturated air at a certain temperature is taken and its temperature is decreased. म्हणजे जो काय अनसॅच्युरेटेड एअर आहे त्याचं टेम्परेचर काय करायचं, डिक्रीज करायचं. आणि जो काय अनसॅच्युरेटेड एअर आहे तो सॅच्युरेटेड एअर मध्ये कन्वर्ट होतो पर्टिक्युलर टेम्परेचरला. त्या टेम्परेचरला म्हणायचं ड्यू पॉइंट टेम्परेचर. कळालं का. बघा एक्झाम मध्ये विचारलं जातं व्हॉट इज द ड्यू पॉइंट. नेक्स्ट क्वेश्चन 6C दिलाय. एक्सप्लेन द फॉलोइंग. इन कोल्ड रिजन्स in winter the rocks crack due to anomalous expansion of water. कोल्ड रिजन मध्ये काय होतात, थंडीमुळे रॉक्स क्रॅक होतात ड्यू टू anomalous expansion of water. तर रिझन द्यायचंय. वॉटर कॉन्ट्रॅक्ट, वॉटर कधी कॉन्ट्रॅक्ट होतो, वेन हिटेड फ्रॉम 0 to 4 डिग्री सेल्सिअस मध्ये वॉटर कॉन्ट्रॅक्ट होतो, एक्सपांड होत नाही. आणि वॉटर एक्सपांड कधी होतो, वेन कूल्ड फ्रॉम 4 डिग्री सेल्सिअस टू 0 डिग्री सेल्सिअस. जेव्हा वॉटर कूल होतो 4 डिग्री सेल्सिअस टू 0 डिग्री सेल्सिअस मध्ये, तेव्हा वॉटर एक्सपांड होतो. तो उलट आहे. दिस एक्सपान्शन ऑफ वॉटर फ्रॉम, एक्सपान्शन वॉटर कधी होतं, 4 डिग्री सेल्सिअस टू 0 डिग्री सेल्सिअस इज कॉल्ड anomalous expansion of water. In colder seasons the temperature drops to 4 डिग्री सेल्सिअस. दिस मीन्स वॉटर स्टार्ट्स टू एक्सपांड होतो, थंडीमध्ये वॉटर एक्सपांड होतो. as there is no place for the water to expand inside the rocks. रॉक्स मध्ये कुठं जागा नसते वॉटरला एक्सपांड होण्यासाठी, त्यामुळे इट एक्झिस्ट हाय प्रेशर. त्यामुळे वॉटर काय करतो, रॉक्स वरती हाय प्रेशर एक्झिट करतो. ऍज अ रिझल्ट द रॉक्स काय होतं, ब्रेक्स होतं. समजलं का.
नेक्स्ट बघा क्वेश्चन 7 हे दिलाय. आन्सर द फॉलोइंग. व्हॉट इज मीन्ड बाय लॅटेंट हीट. एक्झाम मध्ये विचारलं जातं व्हॉट इज मीन्ड बाय लॅटेंट हीट. हाऊ विल द स्टेट ऑफ मॅटर ट्रान्सफॉर्म इफ लॅटेंट हीट इज गिव्हन ऑफ. बघा व्हॉट इज मीन्ड बाय लॅटेंट हीट म्हणून दिलाय. हाऊ विल द स्टेट ऑफ मॅटर ट्रान्सफॉर्म इफ लॅटेंट हीट इज गिव्हन ऑफ. बघा लॅटेंट हीटची डेफिनेशन काय. द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी रिक्वायर्ड by any substance to convert from one state to another state is called latent heat. Latent heat ची definition काय. The amount of heat energy required by any substance to convert from one state to another state is called latent heat. There are two types of latent heat. किती टाइपचे latent heat आहे. दोन टाइपचे. एक latent heat of fusion आहे आणि दुसरा latent heat of vaporization. दोन टाइपचे latent heat. एक लॅटेंट हीट ऑफ फ्युजन आहे आणि दुसरा लॅटेंट हीट ऑफ वेपरेशन. बघा लॅटेंट हीट ऑफ फ्युजन म्हणजे काय. वेन लॅटेंट हीट ऑफ फ्युजन इज अप्लाइड द सबस्टन्स चेंजेस फ्रॉम सॉलिड फेज टू लिक्विड फेज. जेव्हा सबस्टन्स सॉलिड फेज टू लिक्विड फेज मध्ये कन्वर्ट होतो त्यावेळेस आपण लॅटेंट हीट ऑफ फ्युजनचा यूज करतो. दिस मीन्स सबस्टन्स absorbs heat energy which is used to break the bonds of the solid atoms and ट्रान्सफर्ड इंटू लिक्विड फेज. म्हणजे सॉलिड फेज मधले ऍटम मधले जे बॉन्ड असतात ते ब्रेक करतात आणि लिक्विड फेज मध्ये कन्वर्ट करतात. ह्याला लॅटेंट हीट ऑफ फ्युजन म्हणणार. लॅटेंट हीट ऑफ वेपरेशन म्हणजे काय. वॉटर इन लिक्विड स्टेट ट्रान्सफर्स इंटू गॅसेस स्टेट. जे वॉटर आहेत लिक्विड स्टेट मध्ये ते कशामध्ये ट्रान्सफर होतात. गॅसेस स्टेट मध्ये. दिस मीन्स दॅट वॉटर ॲब्सॉर्ब हीट एनर्जी विच इज यूज टू ब्रेक द बॉन्ड्स ऑफ लिक्विड मॉलिक्युल मध्ये बॉन्ड ब्रेक करतात आणि लिक्विडला कशामध्ये कन्वर्ट करतात. गॅसेस स्टेट मध्ये. कळलं का. नेक्स्ट बघा क्वेश्चन 7 बी दिलाय. विच प्रिन्सिपल इज यूज टू मेजर द स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ अ सबस्टन्स. म्हणजे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ सबस्टन्स मेजर करण्यासाठी कोणत्या प्रिन्सिपलचा यूज करतात. बघा तर कोणत्या प्रिन्सिपलचा यूज करतात ते बघणार आहे. प्रिन्सिपल ऑफ हीट कॅपॅसिटी काय. हीट कॅपॅसिटीची प्रिन्सिपल काय. इफ हीट इज एक्सचेंज बिटवीन हॉट अँड कोल्ड ऑब्जेक्ट the temperature of the cold object increase होते, energy gain करते and the temperature of the hot object क्या होते decrease होते because energy loss until the object attain the same value. दोघं कसं व्हायला पाहिजे. दोघांचा टेम्परेचर सेम व्हायला पाहिजे. the temperature continues to change. तोपर्यंत टेम्परेचर जोपर्यंत सेम होत नाही दोघांचं टेम्परेचर चेंज होत जाते. if the system of both the object is isolated. दोन्ही ऑब्जेक्टला काय केले आयसोलेटेड केले आणि क्लोज इन हीट रेजिस्टन्स बॉक्स. हीट रेजिस्टन्स बॉक्स मध्ये हीट रेजिस्टन्स बॉक्स काय असतं ज्याला म्हणजे हीट बाहेर पण जात नाही आतली हीट आत पण येत नाही त्या बॉक्स मध्ये. देन नो एनर्जी कॅन फ्लो फ्रॉम इनसाइड द बॉक्स और कम इनटू द बॉक्स. इन दिस कंडिशन वी गेट द फॉलोइंग प्रिन्सिपल. काय होतं हीट एनर्जी लॉस बाय द हॉट ऑब्जेक्ट इज इक्वल टू काय असणार आहे हीट एनर्जी गेन बाय द कोल्ड ऑब्जेक्ट. हे काय हीट कॅपॅसिटीचं प्रिन्सिपल आहे. काय हीट कॅपॅसिटीचं प्रिन्सिपल. हीट एनर्जी लॉस्ट बाय द हॉट ऑब्जेक्ट इज इक्वल टू हीट एनर्जी गेन बाय द कोल्ड ऑब्जेक्ट. कळलं का. नेक्स्ट बघा क्वेश्चन 7 दिलाय. 7C दिलाय. एक्सप्लेन द रोल ऑफ लॅटेंट हीट इन द चेंज ऑफ स्टेट ऑफ सबस्टन्स. तर काय रोल आहे. एक रोल आहे त्याचा latent heat of fusion आणि दुसरा रोल आहे latent heat of vaporization. The latent heat of fusion काय. The latent of fusion helps to transfer any substance from solid to liquid state by absorbing heat energy. आणि latent heat of vaporization काय. The latent heat of vaporization helps to transfer any liquid substance from liquid state to gaseous state by absorbing heat energy at constant temperature. त्याला latent heat of vaporization म्हणतात. बघा नेक्स्ट क्वेश्चन 7D दिलाय. काय दिलाय. ऑन व्हॉट बेसिस अँड हाऊ विल यू डिटरमाइन वेदर एअर इज सॅच्युरेटेड विथ वेपर ऑर नॉट. तर आपण कसं डिटरमाइन करणार एअर हा सॅच्युरेटेड आहे विथ वेपर ऑर नॉट. बघा लक्ष द्या. बघा तर आन्सर काय त्याचं. टू डिटरमाइन वेदर एअर इज सॅच्युरेटेड विथ वेपर ऑर नॉट इट इज बेस्ड ऑन द टेम्परेचर ऑफ द एअर. ते कशावरती बेस्ड आहे टेम्परेचर ऑफ द एअर वरती बेस्ड आहे. इफ एअर टेम्परेचर कमी असेल तर एअर सॅच्युरेटेड असेल हा ना
एअरचं टेम्परेचर कमी असेल, एअर सॅच्युरेटेड असेल विथ लेस वेपर. इफ एअर टेम्परेचर जर जास्त असेल तर एअर सॅच्युरेटेड असेल विथ ऍडिशनल वेपर असतील त्याच्यामध्ये. इफ द वेपर कंटेंट इन एअर इज लेस दॅट द मॅक्झिमम लिमिट देन द एअर सेड टू बी अनसॅच्युरेटेड. म्हणजे जे काही वेपर कंटेंट इन एअर असेल ती इज लेस देन द मॅक्झिमम लिमिट असेल देन द एअरला काय म्हणणार आहे आपण, अनसॅच्युरेटेड एअर म्हणणार. कळालं का? नेक्स्ट बघा, हा क्वेश्चन एक्झाम मध्ये आला होता बघा. कोणता क्वेश्चन? क्वेश्चन 8 बघा. रीड द फॉलोइंग पॅरेग्राफ अँड आन्सर द क्वेश्चन. हा क्वेश्चन आला होता एक्झाम मध्ये. बघ काय दिलं. इफ हीट इज एक्सचेंज बिटवीन अ हॉट अँड कोल्ड ऑब्जेक्ट, है ना, the temperature of the cold object goes on increasing due to gain of energy, and the temperature of the hot object goes on decreasing due to loss of energy. पॅरेग्राफ दिलाय आणि आपल्याला क्वेश्चन विचारले. क्वेश्चन पहिला काय दिलाय बघा. हीट इज ट्रान्सफर फ्रॉम वेअर टू वेअर. तर त्याचा आन्सर काय असणार आहे? हीट एनर्जी एक्सचेंज टेक्स प्लेस बिटवीन टू ऑब्जेक्ट्स ओनली, है ना. हीट एनर्जी एक्सचेंज काय होते? दोन ऑब्जेक्टच्या मध्ये होते. बिकॉज सिस्टीम काय असते? आयसोलेटेड. हीट एनर्जी एक्सचेंज टेक्स प्लेस बिटवीन टू ऑब्जेक्ट्स ओनली बिकॉज system is isolated, has no interaction with surrounding, so no energy can flow from inside the box or come into the box. हा झाला heat energy transfer from where to where. Second बघा, which principle do we learn about from this process? The principle that we learn from about this process is heat energy lost by the hot object is equal to काय असणार आहे? Heat energy gained by the cold object. How will you state the principle briefly? Principle सांगायचे. The cold object gain heat energy and hot object loses heat energy. If the system become isolated by using heat resistant box, then the heat energy takes place between two objects only. As a result, no energy can flow from inside the box come into the box. Next question दिलाय, which property of the substance measured using this principle दिलाय बघा. त्याचा आन्सर काय असेल? In this situation, the following principle काय असणार आहे? थर्डचं heat energy lost by the hot object is equal to काय असणार आहे? Heat energy gained by the cold object. फोर्थ वाला काय दिलाय? The specific heat of the substance is measured using this principle. ह्या प्रिन्सिपलचा यूज करून आपण काय करणार आहे? स्पेसिफिक हीट ऑफ अ सबस्टन्स काय करणार आहे? मेजर करणार आहे. The specific heat of the substance is measured by mixing method. म्हणजे कॅल्विमीटरचा यूज करून आपण स्पेसिफिक हीट ऑफ सबस्टन्स काय करणार आहे? मेजर करणार आहे. कळलं का?